निशाणी शेखर भाऊंची निशाणी शेखर भाऊंची निशाणी शेखर भाऊ आगे बढ़ो शेखर भाऊ आगे बढ़ो। तुम्ही बघितलं किती उत्साह आहे लोकांमध्ये। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आमचे तेजस साहेब ठाकरे हे दोघं आमचे नेते आले आणि आम्हाला त्यांनी चांगला भरभरून आशीर्वाद दिला आहे। मला लोकांचं कौल आत्ताच भेटलं आहे, मला साहेबांचा आशीर्वाद भेटला आहे आणि तो लाभला आहे। त्याची एक मला शक्ती आली, त्या शक्तीच्या माध्यमातून लोकांची जी शक्ती आहे माझ्या पाठी आहे ते दिसून येत आली इतिहास की मी नक्की विजय आमचाच आहे। चॅलेंज तर भरपूर आहे, तुम्ही बघितलं, तुम्ही स्वतः तुमच्या प्रसार माध्यमातून फिरताय। पहिली आमची त्यांच्याबरोबर युती होती, आता आमची युती फिसकटलेली आहे मागील 5 वर्षापासून आणि गेल्यावेळी पण आम्ही टप दिली होती, पण काही कारणास्तव आमच्या मराठीचं मतांचं विभाजन झालं होतं। पण ह्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे पूर्ण मराठी मतदारसंघ हा आमच्याबरोबर उतरेल आणि तो प्रामाणिकपणे उतरेल। या ठाकरे परिवाराला जिंकवल्याशिवाय हा चेंबूर सिंधी समाज असू, मुसलमान समाज असू, सगळे आमचे भाऊबंद आहेत आणि ते प्रामाणिकपणे आम्हाला मतदान करतील, आमच्या कार्याला मतदान करतील। आणि उद्धव साहेबांनी जे करोना काळात काम केले त्या कामाला सलाम करून ते मदत करतील आणि तुम्हाला ग्वाही देतो। आज हे नकली नारळ फोडतायत, 13 वर्षापासून कुठे झोपले होते? एक प्लेट दाखवा नगरसेवकांची, आमदाराच्या तरी आम्ही प्लेट दाखवतो, पण यांच्या प्लेट दाखवा एक। आज तुम्ही कॅम्पस बघता, इंदिरानगर घ्या, बॅरेक घ्या, ते फक्त पैशाचा खेळ करतात, पैशाचं सोंग करतात, पैशांनी मतं विकत घेतात, पण त्यांनी कोणती तरी गटाराचं काम केलं ते तरी दाखवा। आम्ही यावेळी उद्धव साहेब, आज तेजस ठाकरेजी आले, आमचे कार्यसम्राट खासदार अनिलभाऊ देसाई आले, त्यांच्याबरोबर नार्वेकर साहेब होते, आमचे राजपूत साहेब होते, त्यांनी आम्हाला भरून आशीर्वाद दिलेला आहे। आणि तुम्ही बघता जनतेमध्ये किती उत्साह आहे, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराला भेटतो आणि नक्कीच विजय आमचा असेल। 16 तारखेला आमचाच गुलाल उधळेल हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हीच आमची ही जे आम्ही जिंकलेली आम्ही जो गुलाल उधळणार हेच तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेला दाखवावं आणि त्याच्यानंतर जो आम्ही कामाचा तडाखा लावू ते तुम्हीच दाखवा जनतेला की साहेब 13 वर्ष तुम्ही घरात बसून होतात, आज तुम्ही प्रत्येक वेळेस जातात अशोकनगरमधून, तुम्हाला जिथे तुम्ही राहता तिथे तुमचा जनता तिरस्कार करते। ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात महाराष्ट्र देशात ठाकरेंचं नाव आहे आणि बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मोठे झालो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही त्यांच्या विचारांच्या ऐकून आम्ही प्रेरित होऊन आम्ही शिवसेना आम्ही लहानपणापासून पाहिली आणि बघितली आणि शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून वावरलो आणि काम केलं होतोय। आम्ही मनसे सैनिक, शिवसैनिक, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जी युतीच्या माध्यमातून आम्ही चांगल्यापैकी तिघांशी आमचे तालमेल चांगले जुळतात आणि आम्ही आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे। एक तुम्हाला सांगायचं आहे की आता तर आम्हाला आत्ताच कळलं की सन्मान्य आमदार साहेबच्या माध्यमातून आता मधुमती चौकच्या बाजूला नारळ फोडण्यात आला। आता कुठे झोपले निवडणूक आयोग? आता त्यांना कळत नाही की आचारसंहिता आहे। मी आता थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला जाणार आहे, आता कुठे गेले? आता का नाही कारवाई होत आहे? आज म्हणजे यांचे सरकार आहे म्हणून हे लोक नारळ फोडू शकतात, आता कारवाई का नाही होत आहे? मी तुमच्या माध्यमातून आता आम्ही जाणार आहे पोलीस स्टेशनला, बोलणार आहे की FIR घ्या करून की एक उमेदवार जो एक लोकप्रतिनिधी आहे, नगरसेवक आहे आणि तो आज उमेदवार म्हणून भाजप एक सेंट्रलची मोठी एक पार्टी आहे त्यांच्या माध्यमातून तो उभे आहेत ते, आणि त्यांनी एक आमदाराला घेऊन येऊन नारळ फोडायचा हे तुम्हाला योग्य वाटतं का? आज आचारसंहिताचं भंग नाही आहे का? आज पुन्हा आता आम्ही आमच्या शाखाप्रमुखाला बोललो आपण जाऊन तिथं एक अर्ज देऊन त्याचे फोटो प्रूफ प्रोड्यूस करणार आणि आम्ही बोलणार की यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा की आता हे झोपेतनं जागे गेले का? 13 वर्ष कुठे गेले होते? 13 वर्ष त्यांना काम नाही दिसलं, लोकांची सेवा करायचं, जनतेची सेवा करायचं दिसलं नाही? आता झोपेतनं जागे झाले का शिवसेनेला चांगली प्रतिसाद भेटतोय म्हणून तिन्ही पक्षांना, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा आता हे आदरले, आता यांना नारळ सुचलंय फोडायचं। मराठी मतदार आता नाकारतात, स्लम ठिकाणी ते जात आहेत स्वतः उमेदवार, त्यांना महिला पुरुष उभे करत नाही आहेत, म्हणूनच कुठेतरी त्यांना समजून आल्यानंतरच हे आता कुठेतरी नवीन स्टंटबाजी करत आहेत, त्यांना स्वतःचा पराजय हा त्यांना दिसून आलेला आहे। शेखर भाऊंची निशाणी शेखर भाऊंची निशाणी शेखर भाऊ आगे बढ़ो शेखर भाऊ आगे बढ़ो।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।